नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल प्रकाशराव मुक्कावर, राहणार चंद्रपूर, पण सध्या सिंगापूरला जॉब करत आहे. कोम टीव्ही तर्फे आयोजित इव्हिनिंग विथ कोम टीव्ही या कार्यक्रमामध्ये, लाईव्ह शो मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. हा कार्यक्रम काव्य महफिल आपण सुरू करणार आहे. एक शेर मी तुम्हाला सादर करतो. समय है कुछ कर दिखाने का, अपने हुनर को आजमाने का. आ तू खुद पहल कर, अपने आप को पेश कर, बता दे दुनिया को आज, मैं छू लूंगा इस आसमां को. मित्र हो, कोम टीव्ही तुम्हाला माहितीच असेल की आपल्या समाजातील तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांना आपण एक असं व्यासपीठ देत आहोत, ज्या व्यासपीठाद्वारे तुम्ही त्या कलागुणांना एक संधी देऊ शकता, लोकांसमोर प्रस्तुत करू शकता. असा कार्यक्रम इव्हिनिंग विथ कोम टीव्ही आम्ही घेऊन आलो आहे आणि या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड मी माझ्या कवितेद्वारे सादर करत आहे. त्यासाठी नक्कीच कोम टीव्हीला मी आभार मानतो आणि खरंच हे मनापासून आभार. आता लॉकडाऊन आहे आणि तुम्ही या लॉकडाऊन मध्ये आज वासवी जयंती आहे, आपला मोठा कार्यक्रम आहे, मोठा इव्हेंट आहे आपल्या समाजाचा. त्यासाठी तुम्ही सगळे ऑनलाईन झाले आहेत. लॉकडाऊन मध्ये तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं, सपोर्ट दिला, तुम्ही ऑनलाईन राहिले, त्यासाठी नक्की धन्यवाद. एक सर्वप्रथम मी लिहिलेली वासवी माता ही एक प्रार्थना मी तुम्हाला सादर करणार आहे आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. तू दैवत, तू कुलस्वामिनी, तूच माता, तूच पिता, हात जोडून करतो नमन तुला वासवी माता. रक्षण कर आमचे देवी, ओंजळीत सुख दे आता, दुःख सर्व तारण व्हावे तुझेच स्मरण करता. दर्शन मिळावे कन्यका परमेश्वरी, आस हीच आमुच्या मना, सुख शांती लाभो सर्वांना, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. रूप लक्ष्मीचे लोभस, पेनुगोंडाची देवी पद्मभूषिणी, दूर काही कष्ट जगाचे, संकट मोचिनी दुःख हरिणी. ओवाळतो तुझला भक्तिभावाने, तू मने उधळतो तुझ्यावरी, तू भाग्य विधाता आर्यवैश्य आम्ही, कृपा असू दे आम्हावरी. तू दैवत, तू कुलस्वामिनी, तूच माता, तूच पिता, हात जोडून करतो नमन तुला वासवी माता, नमन तुला वासवी माता. मित्रांनो, आपला काव्य मैफिल कार्यक्रम आज सुरू होणार आहे. वासवी जयंती निमित्त आपण एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो की आपल्या समाजाचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री लक्ष्मीकांतजी कोले, अध्यक्ष नगरेश्वर देवालय पुणे, आज आपल्यासोबत आहे. त्यांना 2 शब्द आपल्याशी बोलायचे आहेत. आपल्या देवीविषयी ते आपल्याला थोडी माहिती देणार आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम श्री लक्ष्मीकांत कोल्हे काका, तुमचं मी मनापासून कोम टीव्ही तर्फे मनापासून स्वागत करतो आणि हा मंच तुमच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद प्रफुल्ल. सर्वप्रथम मी सर्व समाज बांधव व भगिनींना वासवी मातेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज वैशाख शुद्ध दशमी हा आपल्या समाज देवतेचा जन्मदिवस आहे. वासवी मातेने आपल्या आयुष्यामध्ये अहिंसा, धर्मरक्षण, आत्मसमर्पण या जीवन मूल्यांच्या आधारे जगण्याचा संदेश दिलेला आहे. वासवी जयंतीच्या निमित्ताने वासवी मातेच्या जीवनावर आधारित मी एक छोटीशी कथा सांगतोय. 11व्या शतकामध्ये कुसुम श्रेष्ठी हा वैश्याचा राजा पेनुगोंडा या राजधानीवर राज्य करत होता. कुसुंबा ही त्याची पत्नी. राजा राणीची आदर्श पती-पत्नी म्हणून ओळख होती, परंतु त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळं ते दुःखी होते. एक दिवस ते दोघंही कुलगुरू भास्कराचार्य यांना याविषयी बोलतात. भास्कराचार्य त्यांना पुत्र कामेष्टी याग करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर त्यांना जुळी अपत्य जन्माला येतात. मुलाचं नाव विरूपाक्ष व मुलीचं नाव वासवी ठेवतात. गुरु भास्कराचार्याच्या मार्गदर्शनाखाली वासवी आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास करत वाढत असते. वासवी सुंदर व गुणवान म्हणून प्रसिद्ध होती. विष्णू सुंदर हा एक शेजारच्या राजाचा राजा एक दिवस कुसुम सृष्टी राजाकडे भेटण्यासाठी येतो. एक दिवस त्याची नजर सुंदर रूपवान अशा वासवीवरती पडते आणि तो कुसुम श्रेष्ठीकडे वासवीच्या लग्नाची मागणी करतो.
कुसुम श्रेष्ठीची परिस्थिती फार बिकट होती. तो ती मागणी स्वीकारूही शकत नव्हता व नाकारही शकत नव्हता. कारण विष्णुवर्धनाची शक्ती व साम्राज्य कितीतरी पटीने कुसुम श्रेष्ठीपेक्षा जास्त होते आणि या कारणामुळेच ते राजा खूप अस्वस्थ झाले होते. दुसरं कारण म्हणजे विष्णुवर्धन हा वैश्य नव्हता, तो दुसऱ्या जातीचा होता. कुसुमा श्रेष्ठींनी आपल्या परिवारासोबत विचार विमर्श करून लग्नाला नकार कळवला. वासवीची पहिल्यापासूनची इच्छा ही लग्न न करता शिवाची भक्ती करणं हीच होती. परंतु विष्णुवर्धन राजाला हे पसंत न पडल्यामुळं विष्णुवर्धन राजा वासवीला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. पण पेनुमधील वैश्य तिच्या रक्षणासाठी धावतात व तिचे रक्षण करतात. विष्णुवर्धन राजाला राग येऊन तो कुसुमश्रेष्ठीला युद्धाची धमकी देतो. वासवीला हे कळल्यानंतर तिला खूप दुःख होतं. ती वडिलांना सांगते, तुम्ही एका मुलीसाठी आपल्यामध्ये रक्तपात का करतात? आपल्या स्वार्थासाठी आपण आपल्या सैन्याची आहुती का द्यायची? आपण अहिंसेने व आत्मसमर्पणाने हे युद्ध टाळू शकतो. आणि म्हणून धर्मरक्षणासाठी ती स्वतःला यज्ञकुंडामध्ये आहुती देऊन युद्ध टाळते. दरवर्षी आपण म्हणूनच हा समाज बांधव एकत्र येऊन कन्यका मातेचं आपण मनोभावे पूजन करतो. शोभायात्रा, महाआरती इत्यादी आपल्या परंपरेनुसार करत असतो. मात्र यावर्षी आपण संपूर्ण जगावर करोनाचं मोठं महाभयंकर संकट आले आहे, ते आपण सर्व जाणताच. तेव्हा मातेच्या जन्मोत्सव यावर्षी आपल्याला एकत्रितपणे साजरा करता येणार नाही. घरीच आपल्या कुटुंबात मातेचे यथोचित पूजन करून आपण साजरा करावा. तसेच आज संपूर्ण जगावर आलेल्या या वैश्विक महामारीच्या संकटातून लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी. आपल्या गव्हर्नमेंटनी प्राईम मिनिस्टर फंड मध्ये आपल्या समाजातल्या भरपूर समाज बांधवांनी मदत केलेली आहे. आपल्या पुणे शहरामध्ये आपले सोहम हेल्थ केअरचे सोहम चक्रवार यांनी 11,51,000 रुपये देऊन प्राईम मिनिस्टर फंडला मदत केलेली आहे. सीमाताई निलावार आणि प्रशांत निलावार यांनी 6,50,000 रुपये देऊन ते मदत केलेली आहे. अशा आपल्या समाज बांधवांना मी आज नमन करतो आणि मला संधी दिल्याबद्दल कोम टीव्हीचे मी मनापासून आभार मानतो. ओव्हर टू प्रफुल्ल. धन्यवाद काका. तुम्ही दिलेला जे आशीर्वाद आहे ते नक्की आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी कामी पडतील. आणि तुमचे खरंच तुम्ही इथे आज या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती लावली त्याबद्दल नक्की आम्ही कोम टीव्ही तर्फे तुमचे आभार मानतो. मित्र हो, आता आपण आपला कवितेचा काव्य मैफिला कार्यक्रम सुरू करू. बहिणाबाई चौधरी नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेलच. त्या साधारण 1940 मध्ये बहिणाबाई 40-50च्या दरम्यान त्यांनी बऱ्याच कविता लिहिल्या. त्यावेळेस ते एका सामान्य कुटुंबात होत्या, जन्मल्या होत्या. आयुष्यात त्यांनी खूप कठीण परिस्थिती जगलं होतं. त्यामुळे आजूबाजूच्या ज्या वस्तू, आजूबाजूचे जे निसर्ग बघून त्यांनी काही कविता लिहिल्या होत्या. तसं पाहिलं तर मी कविता आता एक 3-4 वर्षापासूनच लिहायला लागलो. पण बहिणाबाईची एक कविता जी माझ्या मनात घर करून गेली, लहानपणापासून कुठल्यातरी पाठ्यपुस्तकात होती ती कविता मी आज तुमच्यासोबत सादर करतोय. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. करा संसार संसार खोट कधी म्हणू नाही, राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नाही. ऐका संसार संसार दोन्ही जीवाचा विचार, देतो दुखाले होकार अन सुखाले नकार. बघितलं मित्रांनो, छोट्या छोट्या साध्या सहज सोप्या शब्दांमध्ये त्यांनी कविता मांडल्या आहेत, त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्या कविता नक्कीच आपल्या मनात घर करून राहतात.
आता मी तुम्हाला मी लिहिलेली माझी कविता सादर करतो. त्याचं शीर्षक आहे मिळेल का परत मला. कवितेविषयी थोडं. महाराष्ट्र टाइम्स आयोजित पुणेमध्ये मटा मैफिल आयोजित झाली होती. त्यामध्ये ही कविता माझी सिलेक्ट झाली आणि त्यामध्ये मी ती सादर केली होती. कवितेबद्दल थोडस की आपण आपल्या आयुष्यात इतकं बिझी झालो आहे, इतकं काम असतं आपल्याला, इतकं लोड टेन्शन असतं की आपल्याला स्वतःसाठी वेळच नाही आहे. आणि कुठेतरी जुन्या आठवणी ज्या आहेत, जुन्या आपण जे छान क्षण अनुभवले आहेत, ते आपल्याला आज असं वाटते की ते क्षण परत मिळेल का. त्यामुळे कवितेचं शीर्षक आहे मिळेल का परत मला. अंगणामधील खेळणं ते, बागेमधील बागडणं ते, हरवलेलं बालपण माझं मिळेल का परत मला. बघा आता दादासोबत, ताईसोबत, आईसोबत, बाबासोबत आपण काय काय आठवणी होत्या. दादासोबतचं सायकल चालवणं ते, ताई बरोबरचं भांडणं ते, हरवलेल्या आठवणी माझ्या मिळेल का परत मला. आईच्या हातचं जेवण ते, बाबासोबतचं फिरणं ते, हरवलेले क्षण माझे मिळेल का परत मला. मित्रासोबतचे सिनेमाला जाणे, कट्ट्यावरतीचं रोज भेटणं ते, हरवलेली मोज मस्ती माझी मिळेल का परत मला. शेवटचं कडवं बघा. कामात बुडालेला मी विसरून गेलो स्वतःला. इतका बिझी असतो, कामात असतो. कामात बुडालेला मी विसरून गेलो स्वतःला. हरवलेला मी माझा मिळेल का परत मला. हरवलेला मी माझा मिळेल का परत मला. मित्रांनो, तुम्ही सगळे ऑनलाईन आहात. तुम्हाला जर कुठलीही कविता आवडली असेल तर नक्की मला युट्यूबवर किंवा माझ्या फेसबुकवर नक्की तुम्ही कमेंट करा. हा व्हिडिओ जो बघता तुम्ही युट्यूब लिंकवर, तिथे तुम्ही कमेंट करू शकता. फेसबुकवर मला कमेंट करू शकता. नक्की तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत आहे. पु ल देशपांडे नाव सगळ्यांनाच परिचित आहे. पु ल देशपांडे हे हसरं व्यक्तिमत्व होतं. आपण त्यांना कॉमेडी म्हणू नये, कारण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं साहित्य मांडलेलं आहे. ते एक हसरं व्यक्तिमत्व, पण त्यांनी एक वाक्य असं म्हणून गेलं आहे की ते कुठेतरी कुठेतरी तुम्हाला मनात टच केल्याशिवाय राहत नाही. ते असं होतं की पोटा पाण्यासाठी नोकरी करा मित्र हो, पोटा पाण्यासाठी नोकरी करा, पण एकतरी छंद बाळगा, एकतरी छंद बाळगा. कारण नोकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, पण जो छंद का जगतो आणि कसं जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. आणि एकदा तुमची नोकरी आणि काय वेळ तुमच्या जवळ असेल तर त्यावेळेला तुम्ही काय कराल. त्यामुळे तो छंद नक्कीच, त्यांनी म्हटल्याप्रमाणे एक छंद बाळगा आणि तो छंद आयुष्यभर त्या छंदाला जोपासा मित्रांनो, जोपासा. आता दुसरी कविता पहिला पाऊस. मित्रांनो, वर्षभर आपण पावसाची वाट बघतो. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा येतो आणि प्रत्येकाच्या मनात, म्हणजे तो शेतकरी असो, सामान्य वर्ग असो, म्हातारे आजी आजोबा असो किंवा लहान मुलं असो, प्रत्येकाच्या मनात पहिला पाऊस जो असतो त्याची एक वेगळी संकल्पना त्याच्या डोक्यात असते. ही संकल्पनाच मी माझ्या पहिला पाऊस या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, त्यामुळे रखरखता उन्हानंतर मनाला गारवा देणारा पहिला पाऊस, घामाने भरभटणाऱ्या शरीराला ओलावा देणारा पहिला पाऊस, बाहेर जाऊन ओलचिंब होण्याचा मोह निर्माण करण्याचा पहिला पाऊस, नयनरम्य करणारी हिरवळ पसरवणारा पहिला पाऊस. आता बघा लहानपण कसं आहे. अंगणामध्ये कागदाच्या होडी सोडणाऱ्या छोट्यांसाठी पहिला पाऊस, गरम भजी आणि चहावर ताव मारणाऱ्या मोठ्यांसाठी पहिला पाऊस, आजी आजोबांसाठी बागेत बसून भूतकाळात रमवणारा पहिला पाऊस. आणि बघा प्रियकर कसा प्रेयसीला चान्स मारतो. प्रियकराने प्रेयसीला स्पर्श करण्याचा बहाणा देणारा पहिला पाऊस, पर्यटकांना भटकंतीसाठी घरातून हलवणारा पहिला पाऊस, कामात बुडालेल्या लोकांना घराची ओढ लावणारा पहिला पाऊस. मित्र, दूर देशी, आपल्या गावाच्या दूर शहरामध्ये किंवा देशाच्या दूर आपण राहतो त्यासाठी लिहिलेलं आहे. पर्यटकांना भटकंतीसाठी घरातून हलवणारा पहिला पाऊस, कामात बुडालेल्या लोकांना घराची ओढ लावणारा पहिला पाऊस, दूर देशामध्ये राहणाऱ्यांना गावाकडची आठवण करून देणारा पहिला पाऊस, शेतावरती तुमदार पिके देऊन बळीराजाला आनंद देणारा पहिला पाऊस. शेतकऱ्याला तर त्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो तो. शेतावरती तुमदार पिके देऊन बळीराजाला आनंद देणारा पहिला पाऊस, वर्ण भेद जात धर्म विसरून माणसांना एकत्र जोडणारा पहिला पाऊस. शेवटचं बघा लाईन, शेवटचं वाक्य, वर्षभर वाट बघत लावणारा, नेहमीच हवा हवासा वाटणारा असा हा पहिला पाऊस, असा हा पहिला पाऊस. तुमचं मन नक्कीच भूतकाळात गेलं असेल
अशी आशा करतो. तुम्हाला पहिला पाऊस नक्कीच आवडला असेल आणि पावसाची नक्की तुम्ही आता आतुरतेने वाट बघत असाल कवितेनंतर, अशी अपेक्षा. ती सध्या काय करते? आता मला वाटते जे लॉकडाऊन मध्ये लोक घरी बसले असेल, कुठेतरी एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आलंच असेल. ती सध्या काय करते? मैत्रीण असो, लहानपणीची, मोठेपणीची, ऑफिसात मैत्रीण, मैत्री कुठेही होऊ शकते. समजा आपण असं समजलं की ऑफिसमध्ये एक मैत्रीण झाली आपली आणि मग हमखास आपण तिच्यासोबत चहा प्यायला जातो. कधीतरी आठवड्यातून किंवा रोज पण जाऊ शकतो. तर हे मैत्रीचं नातं आहे, हे वेगळं नातं असतं. हे मैत्रीच्या थोडं वरती आणि प्रेमाच्या थोडं खाली असं हे नातं असतं. त्या नात्याच्या अनुषंगानेच एक मी मैत्री आणि चहा ही एक कविता आता सादर करणार आहे आणि अपेक्षा करतो, आशा करतो की तुम्हाला नक्कीच तुमचे काही आठवणीचे क्षण तुम्हाला नक्की साठवणीमधनं बाहेर येईल. वाटले एकदा तरी मैत्री व्हावी, ऑफिसमध्ये तू पहिल्यांदा दिसली. आनंद गगनात मावेनासा झाला, जेव्हा पाहून माझ्याकडे तू हसली. तुझं माझ्याशी, माझं तुझ्याशी बोलणं हा दिनक्रमच झाला जणू. सकाळी दुपारी चहा प्यायला जाणं हा नियमच झाला नित्याचा. वेळ निवांत गप्पा मारण्यात जायचा. तू किती बोलायची, किती सांगायची. रोजच असे चहा पीत पीत मैत्री आपली फुलवत जायची. रोजच असे चहा पिता पिता मैत्री आपली फुलवत जायची. तुझं लग्न झाल्यावर सुद्धा रोजच चहा पिणं होत असायचं. बघा, तुझं लग्न झाल्यावर सुद्धा रोजच चहा पिणं होत असायचं. कदाचित चहा हे निमित्त असावं आपल्या भेटीचं, आपल्या निखळ मैत्रीचं. कदाचित चहा हे निमित्त असावं आपल्या भेटीचं, निखळ मैत्रीचं. एक दिवस तू म्हणाली की मला शहर सोडून जायचं आहे. तुला आता आपल्या मैत्रीशिवाय राहायचं आहे. किती दिवस झाले तू जाऊन, आता चहा नाही लागत गोड. किती दिवस झाले तू जाऊन, आता चहा नाही लागत गोड. परत भेटावी तू कुठेतरी, हीच आपल्या मैत्रीची ओढ. परत भेटावी तू कुठेतरी, हीच आपल्या मैत्रीची ओढ. मित्र, कविता नक्की तुम्ही वाचली असेल, कुठे भूतकाळात काही आठवलं असेल तशा कमेंट्स आम्हाला पाठवा. अर्थात कोणाचं नाव लिहिलं नाही तरी चालेल, पण तुमच्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आम्हाला एक उत्स्फूर्त, आम्हाला एक सपोर्ट मिळेल, आम्हाला उत्साह वाढवेल आमच्या कोम टीव्हीचा, माझा, प्रत्येकाचा. येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कलावंताचा उत्साह वाढवायचा आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला कमेंट करत राहा, ही आशा. आता मला आपल्या ऑनलाईन मला वाटतं बरेच मित्र माझे हिंदी भाषिक मित्र असावे. त्यांसाठी एक कविता मी हिंदीमध्ये सादर करतो आहे. अर्थात ही हिंदीमध्ये आपण त्याला शायरी म्हणू. त्याचं नाव आहे तेरे नाम की लिखू मैं शायरी. तेरे नाम की लिखू मैं शायरी. तू जान है मेरी, तू है मेरी मोहब्बत. तेरे नाम की लिखू मैं शायरी. खुदा तू और तू ही इबादत. आशियाना है तेरी जुल्फे, कदमों में है सारा संसार. तेरी याद है साथ सदा, सिर्फ तू ही मेरा प्यार, सिर्फ तू ही मेरा प्यार. कागज और कलम हाथ में लिए, म्हणजे वही आणि पेन हातात घेऊन बघा. कागज और कलम हाथ में लिए लिखता हूं तुम्हें सोचकर. अंजाम दूर है ना आगाज हुआ, म्हणजे सुरुवात पण झाली नाही आणि शेवट पण होत नाही. अंजाम दूर है ना आगाज हुआ, लिखना छोड़ देता हूं डरकर. का बरं छोड़ देता हूं बघा, क्यों छोड़ देता हूं डरकर. लिखना छोड़ देता हूं डरकर, क्योंकि अल्फाज मेरे कम ना पड़े. अल्फाज शब्द, अल्फाज मेरे कम ना पड़े, खूबसूरती तेरी हद से ज्यादा. लिख लूंगा कुछ अगर साथ दे, मेरा है तुझसे ये वादा. लिख लूंगा कुछ अगर तू साथ दे, मेरा है तुझसे वादा. लास्ट का देखिए, आखिरी करूँ. आज साथ चलकर गाए हम दोनों जिंदगी का गाना. आज साथ चलकर गाए हम दोनों जिंदगी का गाना. शायरी लिखते लिखते बन जाए कोरे कागज पर अफसाना. शायरी लिखते लिखते बन जाए कोरे कागज पर अफसाना. लिहायची गरजच पडत नाही. तुझ्या एवढी सुंदर आणि माझ्यासोबत असेल तर कशाला लिहू अशीची तेरे नाम की लिखू मैं शायरी. ये हिंदी, मेरे जो हिंदी फ्रेंड्स है जो ऑनलाइन है, आशा करता हूँ आपको पसंद आई होगी. दोस्तों प्लीज कृपा करके थोड़ा सबर रखिए और हिंदी कविताएं सादर करेंगे. तर मित्रांनो, स्त्री, स्त्री असा एक शब्द आहे ज्या शब्दामध्ये असं विश्व सामावलेलं आहे. बरोबर आहे ना.
आई, बहीण, आजी, प्रेयसी, बायको, मुलगी, कितीतरी जे कॅरेक्टर्स आहेत, कितीतरी रूप आहेत, ती त्या एका शब्दामध्ये दडलेले आहेत. मी एक मध्ये कॉन्सेप्टनी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा कॉन्सेप्ट होता तुझ्याशिवाय, आणि मी प्रत्येक 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 कॅटेगरीला, प्रत्येक या किरदाराला एक म्हणून एक कविता लिहिली होती. पण नंतर मला लक्षात आलं की आपण सगळ्यांना मिळून एक कॉमन कविता लिहायला पाहिजे. ती कविता आहे स्त्रीची अनेक रूपे. कविता सादर करण्या अगोदर एक हिंदीमध्ये शेर. सर्व स्त्रियांना समर्पित, जितने भी लेडीज है सुन रहे हैं उनको समर्पित है ये मेरा शेर. हर किरदार को निभाती है वो अपना दर्द भुलाकर. हर किरदार को निभाती है वो अपना दर्द भुलाकर. घर को स्वर्ग बनाती है अपनी पहचान बनाकर. घर को स्वर्ग बनाती है अपनी पहचान बनाकर. चला मित्रांनो, आता स्त्रीची अनेक रूपे ही आता कविता स्टार्ट करतोय. त्या कवितेचे शीर्षक स्त्रीची अनेक रूपे. जन्मापासून मरणापर्यंत, सकाळपासून रात्रीपर्यंत, धरणीपासून क्षितिजापर्यंत माणसाला घडवणारी स्त्री. जन्मापासून मरणापर्यंत, सकाळपासून रात्रीपर्यंत, धरणीपासून क्षितिजापर्यंत माणसाला घडवणारी स्त्री. स्त्रीची आहे अनेक रूपे. संपूर्ण विश्व सामावणारी ती. आई, आजी, तर कधी बहीण, बायको असते तर कधी प्रेयसी. या येणाऱ्या प्रत्येक ओळीमध्ये मी म्हटलं नाही की कोणासाठी लिहिली आहे, पण कोणा ना कोणातरी किरदाराला मी ही ओळ त्यांना डेडिकेट करतोय. बघा, तुमचं बोट धरून तुम्हाला ती चालायला शिकवते, तर कधी कधी कुशीत घेऊन पुराणातल्या गोष्टी सांगते. कधी चुकलोच तर कान पकडते, रागावलो तर मन धरणीही करते, आणि कधी राखी बांधून कर्तव्य बजावते, तर कधी खाऊसाठी पैसेही देते. मनसोक्त मारते ती गप्पा, घेते अभ्यासाची काळजी. हक्काने रागावणारी ती कधी मायेने लाड सुद्धा करते. माणूस जगत असतो, आयुष्याच्या वाटेवर चालत असतो, नेहमी एक काटेरी चादर बनून वाट दाखवणारी ती स्त्री. मी कधी तिच्या पाया पडतो, तर कधी तिला देतो आदर. देतो कधी प्रेमांचे आलिंगन, तर कधी लावतो तन मन. शेवटचं बघा कडवं कसं आहे. खरं तर मी शून्य आहे तुझ्या अस्तित्वाशिवाय. बरोबर आहे ना? स्त्री जर नसती तर आपण काहीच करू शकलो नसतं. खरं तर मी शून्य आहे तुझ्या अस्तित्वाशिवाय. सांग कसं राहू मी या जगात तुझ्याशिवाय. सांग कसं राहू मी या जगात तुझ्याशिवाय. सर्व स्त्रियांना परत एकदा नमन करतो. मित्रांनो, मंडळी, थोडं आपण भाऊक झालो आहे. मला आशा आहे, मला माहिती आहे, स्त्रीची अनेक रूपे, काही अशा कविता आहेत की त्या आपल्याला मनात कुठेतरी टच होतात आणि आपण भाऊक होतो. आता पुढची कविता थोडा एक त्याला कॉमेडी टच देतो. मला माहिती आहे तुम्ही सगळे लॉकडाऊन मध्ये घरी बसले आणि रोज आपण सोशल मीडियामध्ये बघतो आहे की कुठला ना कुठल्या तरी रेसिपीचे तुम्ही फोटो टाकतात. आज आमच्या घरी हे बनवलं, आज ते बनवलं. आणि काय होतं ना, तर हे पदार्थ आपण कधीतरी बुफेमध्ये खाल्ले असतात. आज ते आपण घरी खातोय. आणि बुफेमध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असतो की आपण गेस्ट जरी असेल तरी आपल्याला त्या प्रत्येक काउंटरवर जाऊन आपल्याला त्यांना ते पदार्थ मागावे लागतात. पण जुन्या काळी किंवा आजही जर तुम्ही गावात गेला तर पंगत बसते मित्रांनो. पंक्तीमध्ये बुफे सारखं नसतं. तुम्ही तुमचे गेस्ट असतात, तुम्हाला तुमचं स्वागत करतात, तुम्हाला आदरातिथ्याने बसवतात आणि तुम्हाला सर्व पदार्थ आवडीने आणि प्रेमाने खाऊ घालतात. अशीच ही पंगत नावाची कविता मी सादर करतो आहे. हे एकूण एक ओळ वाचल्यावर तुम्हाला नक्कीच भूतकाळात नेईल आणि ती मजा जी आहे ती नक्कीच आहे. थोडा कॉमेडी टच आहे कवितेला, कुठेतरी तुम्हाला ते आठवेल अशी अपेक्षा करतोय. पंगत. बुफे असतो आता सगळीकडे, नाही मजा त्यात न्यारी. जुन्या काळाची पंगत मस्त, मजा यायची खूप भारी. पहिली पंगत उठते न तोच, जागा पकडून ती अडवणे. पाण्याचा ग्लास पत्रावळीवर ठेवून न उडण्याची खबरदारी घेणे. आठवत असेल तुम्हाला. कढीचा द्रोण पडू नये म्हणून त्याखाली भात लावणे. लहानपणी लावायचो ना आपण द्रोण, त्या पत्रावळीत ठेवून त्याच्या खाली भात लावायचो. कढीचा द्रोण पडू नये म्हणून त्याखाली भात लावणे. मीठ कोशिंबीर भजावाल्याला पुन्हा करून जागा दाखवणे. पुरीवाल्याला हाताचा इशारा करून 2 पुरी जास्त दे म्हणणे. भाजीवाल्याला आलू वांग्यासोबत थोडा रस्सा वाढ म्हणणे. भाजीवाल्याला आलू वांग्यासोबत थोडा रस्सा वाढ म्हणणे.
आणि कडी खूप असायचीच लग्नामध्ये, कार्यक्रमाला कडी असायची बघा. दुरून कढीवाला दिसला तर लगेच ताटातली कढी संपवणे. हा चालू पण आपण सगळ्यांनीच केला असेल की हातातली कढी संपायची म्हणजे कढीवाला येतपर्यंत दोन खाली होईल आणि त्यामध्ये परत कढी घेऊ. दुरून कढीवाला दिसला तर लगेच ताटातली कढी संपवणे. लाडूवाल्याला स्मित हास्य देऊन अजून 2 टाक म्हणणे. लाडूवाल्याला स्मित हास्य देऊन अजून 2 टाक म्हणणे. मागच्या पंक्तीत काय नवीन वाढलं ते बघून आपल्याकडे मागवणे. आणि बघा हे खूप महत्वाचं आहे. आपलं जेवण करायला आपण त्या कार्यालयामध्ये असतो पण आपलं लक्ष कुठे असते बघा. मागच्या पंक्तीत काय नवीन वाढलं ते बघून आपल्याकडे मागवणे. जेवता जेवता अधूनमधून दूर ठेवलेल्या चपलीकडे बघणे. जेवता जेवता अधूनमधून दूर ठेवलेल्या चपलीकडे बघणे. समता समता जेवण पाणीवाल्याला शोधणे. समोरची पंगत कधी उठते बघून उठायची तयारी करणे. शेवटचं कडव मित्रांनो, आपुलकीने पदार्थ वाढायचे आणि खायचे मस्त पोट भरून. ही मजा बुफेमध्ये नाही, पंगत मध्ये असायची. आपुलकीने यायचे लोक, यायचे आणि आपल्याला वाढवून द्यायचे. आपुलकीने पदार्थ वाढायचे आणि खायचे मस्त पोट भरून. आग्रह तर होताच पंक्तीत, पण प्रेमही होते भरभरून. कशी वाटली कविता मित्रांनो? नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि पंगत, तुमच्या काळातल्या पंगत, आपल्या काळातल्या पंगत नक्कीच आठवली असेल. आपण काय काय वेगळं करायचो पंक्तीमध्ये. ती मजा बुफेमध्ये नसते. असो, आजही गावात गेलं तर आपल्याला ती पंगत अजूनही आपण ते बघू शकतो. पुढची कविता म्हणणार नाही त्याला गझल म्हणू, कारण मराठीमध्ये गझल आपण खूप कमी ऐकतो. एक गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय होतं ना, आपण आयुष्यात काय होतं, आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कष्ट, टेन्शन असतं आपल्याजवळ आणि आपण कुठेतरी खचून जातो. एक दिवस आता खचून जातो आपण, सत्य आहे ते. आणि त्यावेळेस नक्की अशा कोणीतरी एक व्यक्ती असते की त्याची किंवा तिची आपल्याला आठवण येते किंवा त्यांचा फोन येतो आणि मग आपल्याला त्यांना काहीतरी सांगावं असं वाटते. मग स्वप्नामध्ये येऊ किंवा त्यांची आठवण येऊ, आपल्याला त्यांना सांगावं वाटते. अशीच एक गझल मराठीमध्ये सादर करतोय. कवितेचं किंवा गझलेचं शीर्षक बरे वाटले. खचलो होतो आयुष्यात तुझ्या आठवणीने बरे वाटले. खचलो होतो आयुष्यात तुझ्या आठवणीने बरे वाटले. मेलो असेल आतापर्यंत सगळ्यांना खरे वाटले. अपयशी जरी झालो ठीक आहे, अपयशी जरी झालो ठीक आहे. यशस्वी होणाऱ्यांनी कोणते मिरे वाटले. रडतानाही अश्रू येत नाही, डोळ्यातले पाणी आटले. काय सांगू काय बोलू, शब्दच संपल्यासारखे वाटले. झोप लागत नाही आजकाल, अंधारातही फक्त डोळे मिटले. झोप लागत नाही आजकाल, अंधारातही फक्त डोळे मिटले. बघा नंतरच्या 2 ज्या ओळी आहेत त्या किती तंतोतंत तुमच्या जॉब मध्ये लागू पडतात. जेव्हा जेव्हा जिंकलो मी श्रेय दुसऱ्यानेच लाटले. जेव्हा जेव्हा जिंकलो मी श्रेय दुसऱ्यानेच लाटले. पण हरलो जेव्हा लोकांना हसताना पाहून बरे वाटले. पण हरलो जेव्हा लोकांना हसताना पाहून बरे वाटले. खचलो होतो आयुष्यात तुझ्या आठवणीने बरे वाटले. तुझ्या आठवणीने बरे वाटले. दोस्तों, अभी एक हिंदी एक अच्छी एक कविता है आपके सामने मैं प्रस्तुत करता हूँ. मित्रों, दोस्तों, ये लॉकडाउन जो है इसने हमें एक ऐसी चीज सिखाई है कि हम हमेशा दौड़ते रहते हैं किसी ना किसी चीज के सामने, किसी ना किसी चीज के पीछे. कभी हमें बड़ा घर चाहिए होता, बड़ी गाड़ी चाहिए होती, समाज में प्रतिष्ठा चाहिए होती, बहुत कुछ चाहिए होता. लेकिन कभी भी ऐसा एक वक्त आता है जब हमें लगता है कि ये मुझे क्यों चाहिए, कुछ महीने पीछे खोया तो नहीं है. तो यही बताने के लिए एक, शायद ये लॉकडाउन से अच्छा कोई पीरियड नहीं होगा ये कविता आपके सामने सादर करने के लिए, क्योंकि आज जरूरत है, हमें समय मिला है, ये समय हमें अच्छे कार्य के लिए प्रदान करना चाहिए. दोस्तों, एक प्रयास किया है, कुछ नज़में और कुछ अल्फाज. उम्मीद है आपको पसंद आए और ढूंढ सको कुछ एहसास. कविता का शीर्षक है बसी हुई. ए जिंदगी, क्यों कहा था तूने बस यही पड़ाव तेरा है. फिर तो सिर्फ बैठकर मजे लेना जिंदगी के है. बचपन में करी बहुत सारी शैतानियां, पर ध्यान हमेशा था सिर्फ पढ़ाई लिखाई पर. कुछ बनना था शायद मुझे, शायद कुछ पाना था, या शायद एक बोझ था जमाने का मुझ पर.
होता है ना, बचपन में हम पढ़ाई करते हैं, ज्यादा शैतानी भी करते हैं लेकिन पढ़ाई पे ध्यान देता है, क्योंकि एक समाज का एक हमारे ऊपर बर्डन होता है। कुछ बनना था शायद मुझे, शायद कुछ पाना था, या शायद कुछ बोझ था जमाने का मुझ पर। घनघोर तपस्या और मेहनत, हासिल कर लिया मकाम, पर शायद रहेगा हूं मैं अंदर से खोखला और नाकाम। हिमालय की चोटी पे हूँ, सब कुछ है आज मेरे पास, पर ना जाने क्यों लग रहा है कि कोई नहीं आसपास। कभी किसी वक्त बातें किया करता था तुझसे, कभी किसी वक्त बातें करता था, किया करता था तुझसे, पर आज मेरी परछाई भी रूठ गई है मुझसे। ना कोई आज है मुझे मनाने के लिए, और ना ही वक्त है मेरे पास कुछ मनाने के लिए। अकेला सदमा सा मायूस हूँ मैं ए जिंदगी, मैं अपनी जिंदगी से बात कर रहा हूँ। अकेला सदमा सा मायूस हूँ मैं आज जिंदगी, पलट कर वापस आ और ले चल मुझे तू उन्हीं राहों पर, जिन्हें मैं कभी पीछे छोड़ आया था, जिन्हें मैं कभी पीछे छोड़ आया था। शिकायत नहीं है तुझसे, पर रो पड़ता हूँ अचानक, ए जिंदगी बस तेरी याद आती है, ए जिंदगी बस तेरी याद आती है, ए जिंदगी बस तेरी याद आती है। मित्रांनो, बऱ्याच कविता मी सादर केल्या मराठी आणि हिंदी. शेवटच्या 2 कविता राहिल्या आहेत, त्या सादर करतो. प्रेयसी, नक्कीच एक गोड हास्य. परत एकदा, प्रेयसी म्हटलं ना, काही ना काहीतरी आपल्याला आठवतात. त्या शब्दामध्ये जे आपुलकी आहे, आपलेपणा आहे. एक कविता लिहिली होती या संदर्भात. कवितेचं शीर्षक होतं हृदयी घर करावे. ही एक थोडी गझलच्या प्रकारामध्ये मोडते, पण गझल नाहीये. कवितेचा थोडा वेगळा प्रकार, मुक्त छंद टाईप. तू यावे तू भेटावे सांज वेळी, कुशीत माझ्या तू हरवून जावे. तू यावे तू भेटावे सांज वेळी, कुशीत माझ्या तू हरवून जावे. एकटा या मैफिलीत मी, येण्याने तुझ्या खुलून जावे. ही काव्य मैफिलीच आहे बघा. काव्य मैफिलीमध्ये मी, तुम्ही सगळे ऑनलाईन आहो आपण, तरी सुद्धा मी एकटा आहे. एकटा या मैफिलीत मी, एक येण्याने तुझ्या खुलून जावे. देऊने स्पंदने मचला तूच माझा श्वास व्हावे. गुंतून या केसात जीव तुझ्या, उंच नभात मी भिरभिरावे. घट्ट कवेत ये, घट्ट ये कवेत तू माझ्या साजणे, दोघेही एकदा एक रूप व्हावे. दिसरून या जगाला एकदा डोळे मिटून गोड स्वप्न पहावे. सैरा वैरा तारुण्य तुझे वेभान असतं ना, एक 18वं वरीस धोक्याचं म्हणतो आपण, तसंच सैरा वैरा तारुण्य तुझे वेभान, लगाम माझ्या प्रेमाची अन शांत व्हावे. प्रेमामध्ये आपण काय काय वचन देतो बघा. देईन चंद्र अन तारे प्रिय तुला, खूप सगळेच म्हणतात ना, देईन चंद्र अन तारे प्रिय तुला, हातात हात देऊनी तू लोचने तृप्त करावे. आकांत प्रेमात बुडून तू भाव माझ्या मनातले ओळखावे. एक थोडीशी रिक्वेस्ट, आकांत प्रेमात बुडून तू भाव माझ्या मनातले ओळखावे. जखम कोरली खोल मनावर, वेदनेस थांबावयास मलम व्हावे. काटेरी जीवनाचा मार्ग हा, आणि तूच त्यावर मखमली वाट व्हावे. काटेरी जीवनाचा मार्ग हा, त्यावर तूच मखमली वाट व्हावे. स्वप्नात तू आसवात तू, तूच ठाई हृदयी घर करावे. तूच ठाई हृदयी घर करावे. तूच ठाई हृदयी घर करावे. मित्रांनो, आशा करतो, अपेक्षा आहे मला की कविता तुम्हाला आवडल्याच असेल. सांगितल्याप्रमाणे आम्हाला कमेंट्स देत जा. शेवटची कविता आहे. आपण प्रेयसीला, आईला, आजीला, सगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना, पावसाला आणि बहिणाबाईची कविता आपण सादर केली. त्या सगळ्यांना आपण समर्पित बऱ्याच कविता लिहिल्या, पण शेवटी एक व्यक्ती आपल्या जीवनात असते. आई वडील असतातच, त्याबद्दल शंकाच नाही. पण 24 तास आपल्यासोबत असतात, जी आपल्यासाठी झटते, ती बायको. बायकोला एक कविता समर्पित करणं गरजेचं आहे, आणि ते गरजेचंच आहे. आता लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच घरी आहे, बायकोला समर्पित करणं केल्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही आपल्याला. सगळ्यांना, सगळेजण ही कविता आपल्या बायकोला समर्पित करू शकतात. त्यामुळेच तुम्हाला नवनवीन पदार्थ खायला मिळतील. आणि तुम्ही फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर ते पदार्थ टाकू शकतात. आपल्याला दिवसातून 3-4 वेळा चहा पितोच आपण, बरोबर आहे ना? आणि कोण देते ती आपल्याला? आपली बायकोच. तो चहा कसा असतो? गरम गरम वाफालेला चहा. तर मित्र हो, ही माझी कविता वाफालेला चहा, तिला, तुमच्या स्पेशल तिला, तुमच्या बायकोला आपण समर्पित करू, सगळ्यांच्या बायकोला आपण समर्पित करू. आणि ही कविता मी सादर करतो आहे.
हिवाळ्याच्या गुलाबी थंडीमध्ये लवकर उठून सकाळी चालू करावा रेडिओ आणि ऐकावी भोपाळी. हिवाळ्याच्या गुलाबी थंडीमध्ये लवकर उठून सकाळी चालू करावा रेडिओ आणि ऐकावी भोपाळी. मदमस्त लहरणारी हवा, शहरणारा हवेतला गारवा. किती बघा वातावरण, म्हणजे ते हिवाळ्यात सकाळी तुम्ही उठले तर बाहेर बघा बाल्कनीत जाऊन वातावरण किती जबरदस्त असतं ना, खूप छान असतं. मदमस्त लहरणारी हवा, शहरणारा हवेतला गारवा. बाल्कनीत उभे राहून आकाशाकडे पहा आणि हातात घ्या वाफालेला चहा. हातात घ्या वाफालेला चहा. रेडिओ मधील गाण्यामध्ये एकरूप होऊन घ्यावा एक एक गरम चहाचा घोट. रेडिओ मधील गाण्यात रेडिओ मधील गाण्यामध्ये एकरूप होऊन घ्यावा एक एक गरम चहाचा घोट. कशाला भाजण्याची चिंता, आपलेच दात आणि आपलेच होठ. कशाला भाजण्याची चिंता, आपलेच दात आणि आपलेच होठ. बघा आता किती महत्वाचं आहे. हळूच रमून जा जुन्या आठवणीमध्ये. मग तिलाही आवाज द्या. तुम्ही बाल्कनीमध्ये आहे, ती किचन मध्ये आहे, आता तुम्हाला चहा दिलाय. हळूच रमून जा जुन्या आठवणीमध्ये, मग तिलाही आवाज द्या. अनुभवलेले क्षण परत एकदा आठवा आणि दोघे मिळून घ्या तो वाफालेला चहा. दोघे मिळून घ्या तो वाफालेला चहा. वातावरण बघा आता, ती तुमच्या सोबत आहे, तुम्ही बाल्कनीमध्ये उभे आहे. वातावरण किती शांत आणि निखळ होत आता. वातावरण होऊ द्या नितळ प्रसन्न, दरवळू द्या चहाचा सुगंध. विसरून जा दुःख सारे, एन्जॉय करा तो चहा होऊन मंत्रमुग्ध. शेवटचा कर्व खूप महत्वाचा आहे, तिला डेडिकेट करणं गरजेचं आहे. तूच होती, तूच आहे, तूच असणार नेहमीच, हे तिला सांगून पहा. तूच होती, तूच आहे, तूच असणार नेहमीच, हे तिला एकदा सांगून पहा. आज मिळाला उद्या मिळणार, आज मिळाला उद्याही मिळणार, असा गरम गरम वाफालेला चहा. असा गरम गरम वाफालेला चहा. मित्रांनो, या कवितेद्वारे एवढीच तुमच्या अपेक्षा करतो की तुम्हाला असा गरमागरम वाफालेला चहा दिवसातून 3-4दा मिळावं. कारण आपण ही कविता बायकोला समर्पित केलेली आहे आणि त्या आशा करतो की त्या तुमच्यासोबत ऐकत असेल. ही कविताचा कार्यक्रम काव्य मैफिल, माझ्या सगळ्या कविता मी सादर करून झालेल्या आहेत. एक शेवटचा शेर म्हणतो आणि एक शेवटचा शेर बघा, खूप महत्वाचा आहे. आपल्याला कुठेतरी स्वतःचा एक म्हणतो ना आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा गरज आहे. कारण आपल्या बिझी लाईफ मध्ये कुठेतरी आयुष्य एवढं खसलेलं आयुष्य आहे, खूप व्यस्त आहे आपण, तर त्याच्यामध्ये वेळ काढून आपण स्वतःला वेळ द्यायचा आणि अंधारात नाही हरवणार ओरडून सांग या जगाला. अंधारात नाही हरवणार ओरडून सांग या जगाला. उंच गे भरारी तू नभात, सूर्य येईल स्वागताला. उंच गे भरारी तू नभात, सूर्य येईल स्वागताला. आत्मविश्वास खूप गरजेचा आहे, तो नक्की तुमच्यामध्ये निर्माण करा, वाढवा आणि काहीतरी पु ल देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे एक छंद जोपासा, त्याच्या मागे लागा आणि त्या छंदाला एक छान आकार द्या. मित्रांनो, लॉकडाऊनच्या या काळात आम्ही तुम्हाला आव्हान केलं की हा मी लाईव्ह शो घेऊन येतो आहे, इव्हिनिंग विथ पोम टीव्ही, आणि तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह आला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार करतो. माझा फेसबुक पेज आहे प्रफुल्ल मुक्कावा, तुम्ही तिथे जाऊन मला शोधून माझ्या नॉर्मल फेसबुकला जाऊन तुम्ही मला तिथे कमेंट देऊ शकता, किंवा लाईव्ह जे पोम टीव्हीचं तुम्ही चॅनल युट्यूबवर बघता तिथे कमेंट द्या. माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो, +91, हा इंडियन नंबर आहे, +91 9970531427 9970531427. या नंबरला मला नक्की सांगा हा लाईव्ह शो तुम्हाला कसा वाटला, आणि आम्ही असेच वेगवेगळे कार्यक्रम कोम टीव्हीद्वारे पुढील काही दिवसात आम्ही तुम्हाला सादर करणार आहे. त्याबद्दल नक्कीच, त्यासाठी आम्हाला तुमचे आशीर्वाद गरज आहे. मला सुद्धा तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम असेच राहू द्या, आणि त्यामुळे तुमचे आशीर्वाद म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आणि सर्वांचेच आशीर्वाद प्रेम मिळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे. आजच्या लॉकडाऊनच्या काळात एकमेकाला सहकार्य करा, एवढंच म्हणतो आणि तुमची रजा घेतो. मी प्रफुल्ल प्रकाशराव मुक्कावार, मूळचा चंद्रपूर, पण सध्या मी सिंगापूरला जॉब करतो. कविता आणि लेखनाची मला आवड आहे. आणि परत एकदा माझा मोबाईल नंबर 9970531427. प्रफुल्ल मुक्कावार, तुमची रजा घेतो. मित्रांनो, खूप खूप मनापासून आभार, खूप खूप मनापासून धन्यवाद. परत मला रजा द्या. धन्यवाद.